डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के बलिदान दिवस पर आज सोनखार सानपाड़ा में एक विशेष जागरूकता कार्यक्रम का आयोजन किया गया। उप महापौर दशरथ भगत के सौजन्य से और बीजेपी नगर सेवक निशांत भगत द्वारा आयोजित इस कार्यक्रम में शैलाताई पाटिल, पूर्व नगर सेविका रूपाली निशांत भगत एवं सानपाड़ा पुलिस थाने के निरीक्षक समेत सैकड़ों की संख्या में नागरिक और कार्यकर्ता मौजूद रहे। इस अवसर पर वैद्यकीय एक्सपर्ट ने मार्गदर्शन करते हुए मानसून में सेहतमंद रहने की जानकारी दी। वहीं सानपाड़ा के पुलिस निरीक्षक ने चेन स्नैचिंग और साइबर सुरक्षा के संदर्भ में सतर्क रहते हुए कैसे बचाव करें इसका विस्तार से मार्गदर्शन किया। आज के कार्यक्रम में सानपाड़ा सोनखार के रहवासियों को छतरी का भी वितरण किया गया ताकि मानसून में उन्हें राहत मिल सके। इन कार्यक्रमों की जानकारी देते हुए नगर सेवक निशांत भगत ने कहा कि नागरिक सुरक्षित रहें, परिवार सेहतमंद रहे तथा साइबर फ्रॉड से बचाव हो सके, वरिष्ठ नागरिकों को सुविधा मिले, इसका मार्गदर्शन किया गया। उन्होंने कहा कि मेरा प्रभाग मेरी जिम्मेदारी के अंतर्गत यह कार्यक्रम आयोजित किया गया। उन्होंने बीजेपी के संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के बलिदान दिवस पर अभिवादन करते हुए और क्या कुछ कहा सुन लीजिए। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्त खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि उपस्थित या प्रसंगी जे आमचे ज्येष्ठ नागरिक होते, जे महिला भगिनी होत्या, यांना मार्गदर्शनपर म्हणून नागरिक आणि पोलिसांचा संवाद, नागरिक आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधतानाच अनेक असे काही या विभागातले काही विषय होते ज्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात, संरक्षणाच्या संदर्भात, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी किंवा जे काही अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री असेल, त्यासोबतच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक हौसा रेस्टॉरंट नावाचं लेडीज बार या ठिकाणी ओपन होणार आहे। त्यासोबतच वाईन शॉपच्या बाहेर जे दारूचं सेवन करणारे जे कोणी दारू पिणारे असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी, नागरिकांचं संरक्षण होण्यासाठी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी दशरथ भगत साहेब यांच्या संकल्पनेतनं आज या ठिकाणी नागरिक आणि पोलिसांचा संवाद आज या ठिकाणी राबविण्यात आला। त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि मग डेंग्यू, मलेरियासारखे जे रोग या ठिकाणी पसरतात त्याच्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून आरोग्यवर्धिनी किंवा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांनी काय दक्षता घेतली पाहिजे, नागरिकांनी काय सतर्कता पाळली पाहिजे, तिथं मच्छरांची उत्पत्ती होऊ नये, डेंग्यू मलेरियाचे मच्छर येऊ नये आणि त्याच्यासाठी नागरिकांनी काही सतर्कता घेतली पाहिजे, पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांनी काही सतर्कता घेतली पाहिजे। अशा पद्धतीनं आज नागरिक आणि आरोग्य अधिकारी किंवा नागरिक आणि पोलीस असा संवादाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। नक्कीच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना अपेक्षित असलेला कार्यक्रम आज या ठिकाणी राबवून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची भूमिका या देशाप्रती, या राज्याप्रती आणि या शहराप्रती कशी असली पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडला आणि नागरिकांशी संवाद कायम राहावा पावसाळ्याच्या दरम्यान म्हणून 24/7 या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18चे सर्व लोकप्रतिनिधी काम करतील असं आश्वासन आजच्या दिवसाच्या निमित्तानं देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।